हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय झुणका. झुणका आणि भाकरी खायला खूप टेस्टी लागते, मला तर खूप आवडते. आणि हा झुणका एकदम झटपट होतो. घरात भाजी नसेल तर आपण अशा प्रकारे पटकन हा झुणका बनवू शकतो आणि भाकरीसोबत तर खूपच मस्त लागतो. त्यासाठी मी इथे हा भाकरीचा तवा घेतलेला आहे. हा लोखंडाचा तवा आहे. त्यामध्ये मी इथे 1 चमचा तेल घालून घेतलं आहे. लसूण ठेचून घातली आहे. 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या घातल्या आहेत. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा ऑप्शनल आहे, नसेल घालायचा तरीही चालेल. त्यामध्ये आपण लाल तिखट घालूयात. झुणका थोडा झणझणीतच छान लागतो, म्हणून इथे लाल तिखट मी जास्त घातलेलं आहे. अगदी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपल्याला खूप जास्त इन्ग्रेडियंट्स लागणार नाही आहेत. हे मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला झुणका घट्ट किंवा पातळ करायचा असेल, म्हणजे समजा जर घट्ट सर करायचा असेल तर पाणी कमी घालायचं आहे आणि जर थोडासा पातळ करायचा असेल तर जास्त पाणी घालू शकता. मी इथे घट्टसर झुणका करणार आहे, त्यामुळे मी पाणी थोडं कमी घातलं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. पाण्याला छान उकळी आली आहे. एका हातामध्ये बेसन घेणार आहोत आणि दुसऱ्या हातामध्ये आपण वीस घेणार आहोत. अशा प्रकारे हळूहळू आपण बेसन पीठ टाकायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने छान हलवून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात घोट्या धरत नाहीत, गुठळ्या धरत नाहीत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता अजिबात कुठेच गुठळी धरलेली नाही आहे. आणि जर तुम्हाला हे नसेल जमत तर वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बेसन घालून त्याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि ते फोडणीमध्ये घातलं तरी चालतं. एक 5 मिनटं आपण झाकण ठेवून झुणका छान वाफवून घेणार आहोत. 5 मिनटं झालेली आहेत. आपला मस्त झणझणीत असा झुणका बनून तयार झालेला आहे. पाहू शकता मी इथे घट्टसर झुणका केला आहे. थंड झाल्यानंतर तो अजून घट्ट होतो, त्यामुळे मी ही अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तुम्हाला जर पातळ म्हणजे जर समजा भातासोबत सुद्धा खायचं असेल तर अजून थोडंसं पाणी घालून तुम्ही पातळसा झुणका बनवू शकता. आपला मस्त झुणका बनून तयार झाला आहे. तुम्ही हा भाकरीसोबत खाऊन शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.